नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. पॅनासोनिक एनर्जी. ओके, आपण जी बॅटरीज वापरतो ए टाईप ए टाईप किंवा कॉइन बॅटरी, ते ह्या सगळ्या बॅटऱ्या आपल्याला हजारो बॅटऱ्या लागत असतात प्रत्येक घरी. दर महिन्याला मे बी 1-2 टाईपच्या बॅटऱ्या आणतातच आपण, आणि वर्षाला तर नक्की आणतो. इतके गॅजेट्स लागतात, सगळ्यांना बॅटऱ्या लागतात. तर ही जी कंपनी आहे, ओके, ही पॅनासोनिक एनर्जी ही जॅपनीज कंपनीची कंपनी आहे इंडियामध्ये. ओके, मॅनेजिंग डायरेक्टर जॅपनीज आहे, आणि ही कंपनी सध्या रिझल्ट चांगले न आल्यामुळे मे बी एका वर्षामध्ये या क्वार्टरमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये याचे रिझल्ट्स खूप कमी आले. म्हणजे TTM प्रॉफिट याचा फक्त 6 कोटी आला आहे, जो टिपिकली 12 कोटी होता 2024ला. म्हणजे अर्धा प्रॉफिट झालेला आहे. म्हणून हा शेअर कितीला 600वरनं 300 रुपयाला आलेला आहे. तर 50% शेअर पडला, प्रॉफिट 50% पडला, शेअर 50% पडला. आता जसा प्रॉफिट वरती जाईल गोईंग फॉरवर्ड, ओके, जॅपनीज कंपनी असल्यामुळे याची मॅनेजमेंट चांगली आहे. समथिंग हॅज गॉन रॉंग इन दिस इयर, त्याच्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रॉफिट कमी झाला. ओके, पण याची जर तुम्ही काय म्हणायचं हिस्ट्री बघितली तर 2014पासून ही कंपनी 17, 18, 17, 6, 10, 5, ओके, यांना कॉम्पिटिशन पण जबरदस्त असतं एव्हरीडेकडनं किंवा इतर कंपन्यांच्याकडनं. त्यामुळे कॉम्पिटिशन बेसिसवर या क्वार्टरमध्ये याचे रिझल्ट्स खाली आलेत, पण नो डाऊट दे विल रिकवर देअर मार्केट शेअर. ओके, आणि हा डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे, ऑनेस्ट कंपनी आहे. जॅपनीज बिंग काय म्हणतात अंडरस्टूड ॲज व्हेरी ऑनेस्ट पीपल. डिव्हिडंड डीलच त्याचे 3% आहे. ओके, कॅरी फॉरवर्ड प्रॉफिट्स पण 21 कोटी आहे. बुक व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे तुम्हाला स्प्लिट व्हायची याच्यामध्ये खूप चान्सेस आहेत. ओके, आणि फेस व्हॅल्यू 10 आहे आणि बुक व्हॅल्यू 138 आहे. इक्विटी फक्त 8 कोटी आहे, डॅम गुड. आणि बॉरोईंग 0 आहे याचं. ROC 17.6%, ROE 11.6%. ओके, आणि स्टॉक PE आहे 36 आहे, पण तरी हा स्वस्त कंपनी आहे असं मला वाटतं. कारण MNC कंपन्या नेहमी खूप महाग असतात, त्यामुळे या स्वस्त आहे. ओके, झिंक कार्बन बॅटरीज, अल्कलाईन बॅटरीज, लिथियम बॅटरीज आणि कॉइन बॅटरीज सगळ्याच बनवतात कंपन्या. आणि प्रमोटरचे 58% आहेत आणि पब्लिकचे 42% आहेत. FII आणि DII खूप छोटी कंपनी असल्यामुळे, खूप छोटी इक्विटी असल्यामुळे FII आणि DII घेत नाहीत, कारण त्यांना मोठी क्वांटिटी लागते. त्यामुळे ह्याच्यामध्ये FII विकले की मार्केट खाली येतं किंवा DII विकले की मार्केट खाली येतं, तर ती पण भीती नाही ह्याच्यामध्ये. ओके, 1 वर्षाचा PBT यांचा तुम्हाला सांगितलं तसं 50% पडलेला आहे, त्यामुळे प्राईस पण 50% पडलेली आहे. ह्याच्याकडे तुम्हाला बघायला हरकत नाही आहे. तुमच्या इन्व्हेस्टर रिलेशन्स मॅनेजरला विचारा, किंवा तुमच्या जो कोणी तुमचा टेक्निकल एक्सपर्ट किंवा फंडामेंटल एक्सपर्ट असेल, ॲडवायझर असेल, त्याला विचारा, आणि त्याप्रमाणे हा शेअर घ्या. आणि टिपिकली 600वर जायची याची बरीच शक्यता असते. 500वर तर जाईल पुढच्या 2 वर्षामध्ये. ओके, तर 300 ते 500 हा जर्नी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. 2021ला हा शेअर 325 होता, त्याच लेवलला आत्ता आलेला आहे. बघा, 2021च्या लेवलला आत्ता शेअर आलेला आहे. मग 5 वर्षात कंपनीने काहीच नाही केलं का? तर केलं ना, डिव्हिडंड दिलं एवढं मोठं. 5% याचं डिव्हिडंड यील्ड आहे, तुम्हाला सांगितलं तसं. 3% आहे, सॉरी. आणि ही बरोडाला कंपनी आहे.